शुभू शुभू बाळा, असं डोसक्यात वणवा पिटून कसं चालेल रे? रागाने कुणाचं भलं झालंय बाबा? आई तुमचं नक्की काय चाललंय? स्वीटीने घरासाठी पैसे दिले आणि तुम्ही मला साधा कानावर पण घातलं नाही. तिच्याकडे पैसे मागायची काय गरज होती? मला फोन करायचा, मी नाही फोन उचलला, थांबायचं थोडा वेळ. पैसे मागायची काय गरज आहे लगेचच? हे बघा, असं लोकांच्या मिठाला जागून अपमान करून घ्यायला मला नाही पटत. आपण गरीब आहोत, भिकारी नाही आपण, आणि तिच्याकडे पैसे घ्यायची गरज नाहीये. आणि मला एक सांग, कशासाठी घेतले पैसे तुम्ही? तायडे तू आता आमचं काय याच्यात? शुभू तू माहेरी राहतेस याचा अर्थ असा नाही की तू दिसेल तेवढा खर्च करशील. हे बघ तायडे, आपण स्वाभिमानी आहोत हेच आपल्याला आई अण्णांनी शिकवलंय ना. कुणी आपल्याला तुझ्यामुळे भिकारी म्हणत असेल, उपकारावर जगतायत म्हणत असेल तर ते मला नाही खपणार. अरे तसं नाही. हे बघ तायडे, दाजींचे मी हुंड्याचे पैसे द्यायचे आहेत म्हणून मी गप्प बसलोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या परिस्थितीचा फायदा घ्यावा. हा साहेब, एक इमर्जन्सी होती. विश्वंभर साहेबांना अटक झाली. शुभंकर, काळजी करू नकोस. मी तुझ्या मदतीला माझा एक लॉयर देतो आणि बाकीचे डिटेल्स तुला कळवतो. चालते साहेब. साहेब, थँक्यू सो मच. या या मॅडम या. आपलीच वाट बघत होतो. वेलकम. खरं तर तुमचा आभार कसं मानावं तेच समजणं आमच नाही. बसा की मॅडम. हो बसा. हे घ्या. तुमच्या परमपूज्य भावाची राजकीय खुर्ची डळमळीत झाली बरं का. आपला प्लॅन सक्सेस. आता त्यांचं राजकारण सोडावं. त्यांना तोंड दाखवायला बी जागा उरलेली नाही. हे समज तुम्ही साथ दिली की नाही त्याच्यामुळे शक्य झालं. विश्वंभरने अजून राजीनामा दिलेला नाहीये, त्याची चौकशी होणार आहे. तेच तर पाहिजे होतं की नाही आपल्याला. हा, हेच तर पाहिजे होतं की नाही. बघा, आता चौकशी सुरू झाली म्हणजे अर्धी लढाई जिंकली की आपण. आता त्यो काय बी करू शकणार नाही. हे बघा मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं का. त्याचं सुटणं आहे ना शक्यच नाही. तुम्ही त्या शुभ आणि श्रावणीला ओळखत नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची त्यांची तयारी चालली आहे. त्या शुभच्या हाती काही धागेदोरे लागले तर किती मोठा. काय मॅडम तुम्ही बिया पोरटोर आहेत होती. आणि काय करणार आहेत ती मला सांगा. हे बघा, सरड्याची धावणं कुपनापर्यंत असते. आणि तू शुभू नोकर आहे तू. आणि समजा त्याने त्यातनं बी काय केलं तर ही राजकारणाची साथ आहे. हे असले शुभटुबू आहेत ना, 56 कच्च गिळल्यात मी. एवढा आत्मविश्वास बरा नाही घाडगे पाटील. आत्मविश्वास आहे म्हणून तर डेअरिंग करतो आपण. उद्या असा पत्ता काढणार आहे ना की विश्वंभर राजे शिर्के राजीनामा देतील आणि त्यासनी अटक बी होईल. असं काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहे सांगतो की. आता फक्त उद्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघा. नाही राज्यभर धाबत दणाणलं ना तर नावाचा इक्रम गाडगे पाटील नाही. हा म्हणजे उद्या ॲटम बॉम्ब फुटणार आहे तर. वय की फुटणार ना ॲटम बॉम्ब. ठीक आहे, मग उद्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. येते. थांबा की मॅडम, आनंदाचा क्षण आहे. सेलिब्रेशन तर झालं पाहिजे की नाही. थांबा 1 मिनिट. घ्या. एवढी महागडी रूम बुक केली की तुमच्यासाठी. पैसे नको का वसूल व्हायला.
रूमचं वातावरण बघा, आमच्याकडे बी बघा की. ए घाडगे पाटील, खूप आकाशात उडायला लागलायस रे. एक खडा मारला ना तर असा जमिनीवर पडशील की परत उठायच्या लायकीचा राहणार नाहीस. माझ्या नवऱ्याला सोडलं नाही मी, माझ्या भावाचा सौदा केलाय, तर तुझं काय करीन याचा विचार कर. आपल्या लायकीत राहायचं घाडगे पाटील. अलकनंदा नाव आहे माझं. हे बघ, इकडे आले होते मी पैसे द्यायला. मॅडम, त्यानं तुम्हाला इकडे बोललेलं आणि तुम्ही आलता. मॅडम, एकटी यायची जागा आहे काही? काय करणार, यावं लागलं मला. मॅडम, असल्या जागा सेफ नसत्या तो. दुसरा ऑप्शन होता का माझ्याकडे? तू येणार होतास का? सॉरी मॅडम, पण मला सांगा ना काय काय झालं. हां, तर काकूने मला 1.5 लाख रुपये दिले आणि ते घेऊन मी इथे आले. तेव्हा ना तो माणूस तिथे उभा होता. इकडे? हो. आणि मग मी त्याला पैसे न देताच निघून गेले. मॅडम, कोण बी असेल का नाही, त्याला आपण शोधून काढूया. तुम्ही काळजी करू नका. शुभू, त्या नंबरचं काय झालं? मॅडम, मी सगळीकडे शोधलं, कार्यकर्त्यांना बी कामाला लावलं, कंपनीमध्ये बी कॉल केलता, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते कार्ड नाही, इलिगल आहे, त्याच्यावर कुणाचंच नाव नाही. हो, आता काय करायचं? आता कसं शोधायचं त्याला? आपण कळणं झालंय. मॅडम, आयडिया. काय? माझ्याकडे एक प्लॅन आहे. साहेब, अजून किती वेळ लागणार आहे? असं किती वेळ बसून ठेवणार आहात मला? सॉरी साहेब, दिलगिरी व्यक्त करतो. स्पेशल ब्रँचचे ऑफिसर वाटेतच आहेत, ते आले की लगेच चौकशीला सुरू करू. बरं, त्याआधी तुम्हाला काही चहा कॉफी? नाही, नको. तुम्ही तुमचं काम करा. ओके सर. साहेब, मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. साहेब, स्पेशल ब्रांचची माणसं थोड्या वेळात येतीलच इथे. ते विचारतील की श्रावणी मॅडमांनी पास करायला तुम्ही पैसे दिलते काय. मग विचारू दे ना. मी काय केलं नाही तर घाबरू कशाला? होय साहेब, पण मला जरा वेगळंच बोलायचं होतं. तुम्ही गुन्हा मान्य करा. काय गुन्हा मान्य करू?